कसं करायचे? अरे जरा थोडस लाजा, जीवाला लाजा. मी आहे म्हणून तुमचं शूट होतं, कुठं पण जाणं. बघ हा बघ सुटली मग काय प्रॉब्लेम तुम्हाला? तुम्ही एवढं दोघी दोघी करू शकता ना तुम्ही. अरे मला भाजी घेऊन ये पहिली म्हणलं तुला मी. भाजी घेऊन दे मग आणि तोपर्यंत मग आम्ही काय करायचं? सांगा बरं. मी काय रोज आता ती एवढी आवडली सवडली तर तिची हाऊस करायची काय? तू चालली भाजी आणायला तिकडं, तुम्ही दोघी दोघी करू शकता ना भाकरी. अरे चमच्या मधला का बसतोस का जराशी? मी म्हणा तू चुकलाय नाही तुझ्याकडून. तू काय बाबा बोललीस बस. नाहीस. पण मी नाहीच करणारच करणार, मी नाहीच करणार. मी म्हणलीस म्हणते तुला नाही. मला घेऊन जा लगेच. ग बस. ऐक जराशी, मी भाजी घेऊन येते. तू भाकरी करू नको, काय नको करू, ती पण नको करू. मी आल्यावर भाकरी करेन, ती भाजी निवडून तिला देईन मी. तू भाजी टाक पहिली. बेबी शॉवरचा अजून काही प्लॅनिंग नाही, पण बेबी शॉवरला जे लुक होणार आहे तो लुक पायलचा उद्या होणार आहे. सेम लुक करणार आहे आपण, चांगला असा शूट करणार आहे पायलचा सिंगल. तर लेडीज अँड जेंटलमेन, मेकअप आपल्या मेहंदी आर्टिस्ट असं गेले. काय असेल तर किती एक्साइटमेंट वाटते ना, असं नाही का एकदम. आणि हा शूट तुम्हाला सांगते एकदम इमर्जन्सी मध्ये डन झालेला आहे ना रे. हाय हॅलो नमस्कार गाईज, पाहिलं प्रत्येकच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आम्ही ब्लॉग सकाळी चालू नाही केला, त्यामुळे आता ब्लॉग चालू करतोय. दिवसाभर काय काय झालं तुम्ही बघा पुढं, आणि आता पायल स्वयंपाकाला लागलेली. दिवसभर काय काय घेतलं बघा, आणि आपण आता चहा पिऊन डायरेक्ट बोलू. चला. माझी लिपस्टिक अजून भेटतच नव्हती. ते ह्याच्या खाली गेली, कपाटाखाली. आमच्या घरी रात्री होती मटकी मस्तपैकी. आता आहे पावटा. मम्मीने मला पावट्याची भाजी. हा का ठीक आहे. कसं प्रतीकला पहिला नाश्ता देते लवकर, म्हणजे तो नाश्ता करून गेला की काही टेन्शन नाही. का गोंगळ करते, खा खूप करायला लागली. मी आता नाश्ता घेते प्रतीकला. एकदा तो नाश्ता करून गेला तर मग काही टेन्शन नाही, कारण की मग त्याला परत घरी यायला वेळ होतो. परत त्याला मार्केटिंगला तसं तिकडून जायला लागतं. आता दूध आणायला जायचंय, मग त्याच्यानंतर तो मार्केटिंगला जाईल. इथे ठेवली मी भाजी गरम करायला. ही रात्रीची मटकी, त्याला मटकीला आवडते, मटकी लवर. म्हणजे आम्हाला काय, आम्ही सगळे कडधान्य खातो. आमच्या घरात असं कोणाची नाटकी नाही जास्त भाजीच्या बाबतीत. आणि असंच चांगलंय खरंच. म्हणजे कसं ना, आपण करणाऱ्याला पण टेन्शन नसतं की काय भाजी करायची, काय भाजी करायची. कपड्याची मशीन वगैरे लावून झाली. आम्ही नारळ पाणी घेऊन आलो. मी एवढं हुशार आहे की नारळ पाणी घेऊन आलो आणि स्ट्रॉ नाही आणली. आता ते असं वाटून ग्लासात वाटून मला प्यावं लागते. काय हरकत नाही त्याला, पण आता बघते मी ह्याच्यात मलाई आहे का नारळामध्ये. मला आता नारळाची मलाई पण आवडते. नाही ह्या नारळामध्ये मलाई काय करायचं आता. कपड्याची मशीन वगैरे लावून झाली. आता काय मला सकाळी जास्त काही काम नसतं, त्याच्यामुळे मी एकदम रिलॅक्स. मस्तपैकी वरचंच आवडते जास्त करून. वरची रूम जास्त आवडते. म्हणजे हालचाल करत असते सारखी, काय ना काय गाड्यातच बसते आणि मग ते काम करत असते. प्रत्येक गेल्या मार्केटिंगला, नाश्ता वगैरे झाले आमचा करून. आता नारळ पाणी पिते. मला आधीच माहित नाही का, सकाळपासून खूप जास्त जळजळ व्हायला लागले. आणि ते का होतं ते मला माहित नाही, पण होतच. आता काय नाही करू शकत. चला नारळ पाणी पाहू. पण त्या दिवशी आहे ना, आम्ही बाहेर गेलो तर मी रोडला कलिंगड बघितलं होतं. त्या दिवशीपासून प्रतीकच्या मागे लागले, प्रतीक मला कलिंगड खायचे. आज मार्केटिंगवर राहताना प्रतीक कलिंगड घेऊन आले. मी आता बसली मस्त कलिंगड खाते. आता उन्हाळा चालू होणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालाय चालू. कलिंगड, टरबूज, आंबे झालं आता, चालूच झालं आता खायचं. पण मला नंतर नाही खाता येणार, डिलिव्हरी नंतर नाही खायचं असं मला सगळे बोलतात की जे तुला खायचं ते आताच खाऊन घे, नंतर तुला काही खायला नाही भेटणार. म्हणून मला काय खायचं असून मी आताच खाऊन घेते गाईज. या कलिंगड खायला. आणि मला सांगा, कलिंगडाचं सीझन चालू झालंय का नाही, कारण हे एवढं गोड नाही लागत आहे. म्हणजे आहे छान, पण अजून थोडं गोड पाहिजे होतं. कमेंट करून सांगा मला. आणि हे पण सांगा, कलिंगड खाल्लेलं चांगलं असतं का नाही, कारण मी रिसर्च नाही केलं तर त्याच्यावरती, आणि ऐकलं पण नाही असं काय. मला खाऊशी वाटते म्हणून मी खाते. मला कमेंट करून नक्की सांगा, चालतं का. आज दुपारी मी जेवण नाही करणार आहे. मी आता फक्त एवढं कलिंगड करते, कारण जर मी कलिंगड आता एवढं खाल्लं नाही तर प्रतीक मला इथून पुढं काही घेऊन येणार नाही खायला. जरी मी त्याला म्हटलं प्रतीक मला हे खायचं ते खायचं ना, तर तो आणणार नाही. तो म्हणून तू आणायला लावते आणि खात नाही. त्याच्यामुळे मी ठरवलंय त्याला खायला आणायला सांगितलं, आणि त्याने आणलं तर ते खायचं सगळं. हेल्दी खाऊन हेल्दी राहायचं. आलं तर जेवण गेलं खाली, आणि आता अर्धी चपाती खाणार आहे मी. जास्त मला काही भूक नाही आहे. खाली बघितलं सगळे जेवण करून झोपलं.
इथं बघा मम्मी दादू तर पप्पा बसले. काही आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितले असे आम्ही सकाळपासूनच्या. आणि हे बघा आता पाहायला लागले स्वयंपाकात आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आता पाहायला काय बनणार आज? आज वरण भात मेथीची भाजी भाकरी ठेचा तर आहे आपला तोंडी लावायला तिखट अजून बनवू का काय वेगळं? पण वेगळं बनवायला टाइम नाही नको आता. मला पार्लरला येस सोडायचं. येस. तर हे लोक भाज्या नाही चालेत मग किती वाजता सोडतं मला? आता जाऊ की लगेच. झालं ना तुझं? नाही मी चालले हा झालंय माझं. कुठं? भाजी आणायला. मग आता काय करायचं बघ? काय भाकरी घेतो. काय म्हणते पाहिलं तू? बघ आता तू किती टाइम काय सांगितलं त्या पोरीला? आता येते. तू एवढं लवकर तिला का बोलवलं? मग तुम्ही भाजी आणि भाकरी करता का? मी इथे जाऊन पटकन. मला फक्त आयब्रोज करायचे. आम्हाला भाजी घेऊन येऊ दे ना. 2 मिनिटं थांब ना. फक्त हो ते सांगते तेवढ्या वेळेत अरे मी पण तू भाजी भाजी नंतर घेऊन ना मम्मी. पाणी गरम करायचं नाही, प्यायला मी नुसतं. हा तिने पाणी उचललंय मला. कुणी ती मेहंदीवाली काय म्हणली? ते मी म्हणत होते ईशा बिबवे. ईशा बिबे ती आमची आता हे पहिल्यापासूनच आहे, फॅन आहे ती, ओळख. पहिल्यापासून म्हणजे ना तिथे बरं आता जायचंय आम्हाला. तू करतील का त्याचा काय विषय नेमका? नाही मी चालले पहिली. पण जायचंय ना तिला पण. तिला एवढी हे तिचं हे तिचं शूट आहे माझं. हा सुटे ते पाहिलं पुढचं बोलली काय ते शूट आहे माझं. काय मग करते भात तू केलंय ना? हा भात वरण केलंय फक्त भाजी धुतली मग काय प्रॉब्लेम तुम्हाला? तुम्ही एवढं दोघी दोघी करू शकता ना तुम्ही. अरे मला भाजी घेऊन येऊ दे पहिली म्हणलं तुला मी. भाजी घेऊन दे मग आणि तोपर्यंत मग आम्ही काय करायचं? तोपर्यंत भाजी टाक म्हणा तिला. कोणाला? त्या ती पुरी काय म्हणते? आयब्रोज करायचे फक्त. लगेच होतील 15 मिनिटात. हो आई आपण करायला तुम्ही करून जावा मी धुवून ठेवली भाजी. मी नाही करणार म्हण. मी नाही करणार. मम्मी चालले आताच. ओ मम्मी आली की बस. मम्मी हा, बोल. मी नाही करत तुम्हीच करा. मी जाऊन येते पटकन. इकडे बिंगो अगं पायल 7 वाजल्यात. मग तुम्ही 7 वाजले तुम्हाला 5 ला जाता येत मग भाजी आणायला? सांगा बरं. मी काय रोज आता ती एवढी आवडली सवडली तर तिची हाऊस करायची काय? तू चालली भाजी आणायला तिकडं. तुम्ही दोघी दोघी करू शकता ना भाकरी. अरे चमच्या मधला का बसतोस का जराशी? चमचा ना सँडविच. सँडविच हा चमचा नाही. विसरले सँडविच. हा तर आता मग तू कर भाकरी ना आम्हाला जाऊन येऊन दे लवकर. काय नाही मला भाजी घेऊन येते मी 15 नाही नाही तुमच्या तू 15 मिनिटात करून मी घे. भाजी घेऊन येते. हा अरे बाळा भाजी नंतर संपल्यावर मग काय भाजी आणू सांग काय मला. बोल तू काहीतरी आता. मी काय नाही बोलत. अरे तुलाच बोलणं गरजेचं आहे. मम्मी ती मेहंदीवाली येणार आहे मेहंदी काढायची हातावरती. हो किती वेळ देणार तिला आणि विचार त्याच्या ना. आधी मला निघाली जेवण ती. पण करायचंय. हो किती काय त्याला मग सकाळच्या काय म्हणली? पार्लरला मी तर आता फ्री किती करायचं पण असतं सकाळी मला टाइम भेटतोय का नाही? हा सकाळी टाइम भेटतोय का नाही? काकूच भारी काकूच 1 मिनिट काकूच काकू असे आहेत या, असे किती काय एकच आहे ना. किती टाकायची भाकरी नाही का अशी बोलली. मी कॅमेरा घेऊन आलो. कॅमेरा घेऊन काकू किती टाकायची भाकरी मी करते. मी तर आता फ्री किती करायचं पण असतं सकाळी मला ओय, ऍक्शन लगेच चेंज. शूटिंगला किती वाजता जायचं तुम्हाला? मला जायचंय 5 ला हा, निघायचं. मग 5 ला नाही 4 ला निघायचंय. सकाळ सकाळ तुला काय काय सकाळी- सकाळी उद्या दूध नाही काय नाही. सकाळी मला 2-3 व्हिडिओ करायचे ते घरातच विचारायला. आणि हा पण नाही मार्केटिंगला हा जाणार आहे तर हा मला घेऊन पण नाही जाऊ शकत आणि मी एवढे लांब चालत बी नाही जाऊ शकत. अरे उद्याचा विषय काय आता भाकरी करायचा विषय पाहिजे ना. भाजी आणि भाकरीचाच प्रश्न आहे. नाही ती पार्लरला म्हणलं याब्रो करायसाठी आता मेहंदी काढून घे गडबड करू नको. सकाळ सकाळ जाऊन याब्रो करून येऊ शकते ती. 5 वाजता तुम्हाला शूटिंगला जायचंय. अख्खा पूर्ण दिवस आहे याब्रो करायला. सकाळी 5 वाजता जायचंय संध्याकाळी नाही. हो संध्याकाळी 5 वाजता जायचंय तुम्हाला. सकाळी जायचं सकाळी. हा शूटला कुठं जायचंय? गुजरवाडीत. गुजरवाडीत. मग संध्याकाळी जायचंय ना शूटला तुम्हाला. अरे पण आत्ताच्या भाकरीचं काय? ती कोणती करते की भाकरी तर मी भाजी घेऊन येते तोपर्यंत तिला भाजी टाक म्हणाव. ती भाकरी करते मी भाजी घेऊन येते. मग पप्पा नाही भाकर खाणार. मी म्हणणार तू चुकलाय नाही तुझ्याकडून. तू काय बाबा बोललीस बस. नाहीस. पण मी नाहीच करणारच करणार, मी नाही नाहीच म्हणून. करणार. मी म्हणलीस म्हणते तुला नाही. मला घेऊन जा लगेच. गं बस. ऐक जराशी मी भाजी घेऊन येते. तू भाकरी करू नको काय नको करू. ती पण नको करू. मी आल्यावर भाकरी करून ती भाजी निवडून तिला देईन मी. तू भाजी टाक पहिली. मग पण भाजीचा पण सवाल आहेच ना. भाजी टाक. भाजीला काय मम्मी फक्त कांदा आणि मिरचीच कापायची. आठवते तर मी करते. ठीक आहे गाई चला आपण जाऊया आता. मी चालले पहिली. ठीक आहे. काय आता काय आता कसं जाणार आम्ही? मी तुला सांगते मला पहिली भाजी परत घेऊन दे. परत स्वयंपाक करून भाजी आणायला जायचं म्हणलं तर वेळ होतोय मग. बघा परत फिरून तिथं झालं तीच की भोपळ्या नाही. चौकात मग आले. आता मम्मी- एवढ्या काय करणार? एवढ्या मग तू करून घेणार ना आम्ही जमले हा, मग स्वयंपाक. मम्मीचं असंच म्हणणं आहे
की मग एवढा वेळ थांबण्यापेक्षा मम्मीला पण माहितीये आता ही एवढा वेळ थांबणार नाही, करूनच करूनच गेली. टाकणार. हा मम्मी माहिती आयडिया आहे. स्ट्रॅटेजी आहे तशी गाईज, बघितलं का? मम्मीला माहिती ही पोरगी काय तोपर्यंत बसणार नाही म्हणून हीच करेन. ते असं असतंय बघा कसं शूट करायचं माणसाने. कसं करायचे? अरे जरा थोडस लाजा, जीवाला लाजा. मी आहे म्हणून तुमचं शूट होतं, कुठं पण जाणं. बघ हा बघ सोनू, बघ सोनू, आले मुद्द्यावर आले. जर मम्मी जरी नसती ना, आपण जरी नाही का सासू जरी नसली तरी तर बघा आम्ही दोघं शूटला गेलो असतो आणि आता हॉटेल मधून जेवण आलो असतो. घ्या हाय का ऐका. आणि दुसऱ्या माणसाने उपाशी मेला असतं. पण तुम्ही तर अरे म्हणले ती नसते काय ना. बोलली ती कळलं का तुला? तुम्ही म्हणले ना सेपरेट नवरा नवरी असते तर असे समजा. सेपरेट जे कपल राहतात ते काय उपाशी मरतात का ना? असं काही नाही, कोणी उपाशी मरत नाही. ते त्यांची हाऊस बिऊस करून मस्त राहतात, असं काही नसतं. पण आता कसं आता आमची फॅमिली सासू करती बाई. हा मी बाहेर गेलो, सासू आहेच असल्यामुळं मला आता बघा काय, आता मला बाहेर जायचंय असं मला तरी माझी नाही. सासू करत नाहीये. आता मला बाहेर जायचं, एखादी सासू म्हणली असती ठीक आहे भाजी भाकरी मागाशी इंग्लिश मध्ये बोलले का मग? तसं नाही, मगाशी म्हणली नंतर खूप जास्त उशिराने पप्पा म्हणले भाकर मी नाही खाणार, तेव्हा म्हणले की नाही मम्मी. पण जाऊन आता तोपर्यंत मीच करून टाकते. मला फक्त मम्मीला तू नाही म्हणली नाही, तू व्यवस्थित तू म्हणली. तू काय म्हणाल पर्यंत पहिलं म्हणलं पाहिजे मी करतच नाही. तर गाईच बिचारे पायाला बायचा कोण भाकरी तिलाच कराव्या लागल्या. आणि भाजी पण. आणि माझं लय मोठं नुकसान पण झालंय. पार्लरवालीला आताच फोन केला होता तर ती म्हणली पार्लर बंद झालंय बघा. पण मम्मीने नाही, खरंच फोन केला मी मम्मी तर ते म्हणले कस्टमर लय होते, कस्टमर गेले म्हणून त्यांना पण अर्जंट मध्ये घरी जायचं होतं. हक दिया। अब तक तो मुझे लगा सिर्फ पाद रहा है, लेकिन ना भाई, हक दिया। कस्टमर कोणीच नव्हतं. तुमचा हेल्पटा वाचला. हेल्पटा नाही, बोलती तरी 8 वाजता बंद होते ते पार्लर म्हणून मी तुला त्यांना फोन करून विचारलं. काय बोला असतं, कस्टमर नव्हते म्हणून मी बंद करून गेले. तेच बोलायचं होतं. बोलले होते गेले. तू हसवायचा प्रयत्न नको करू मला. आता उद्या जर मला पार्लर नाही जमलं जायला तर मी कसं तोंड घेऊन शूट करू? बाळ तूच ठरवता ते. एक दिवस मम्मीला ऍडजस्ट करतात नाही. गेली असती सकाळी बाजीला, नाही तर रात्री गेली असती उद्या, तर काय प्रॉब्लेम होता? मॅडम तुम्ही उद्या शूटला जाणार, मग उद्या मी भाजीला नव्हतं काय. स्पेसफुल झाला होता गाईज. तर तुम्हाला एक सांगायचं होतं मला, त्यामुळे मी व्लॉग चालू केलाय. आमचा उद्या शूट आहे, आम्ही सांगितलंच नाही या व्लॉग मध्ये आजची, मला असं वाटतंय. तर उद्या पायलचा आमचं बेबी शॉवरचा अजून काही प्लॅनिंग नाही, पण बेबी शॉवरला जे लुक होणार आहे तो लुक पायलचा उद्या होणार आहे. सेम लुक करणार आहे आपण, चांगला असा शूट करणार आहे पायलचा सिंगल. तर त्यासाठी आता 2 पोरी येतात मेहंदी काढायला पायलला. तर ते तुम्हाला सांगायचं विसरलो, तुम्हाला माझ्या मध्ये कोण आलं आणि काय चाललंय तुमचं. तर आता पायल त्यामुळे लवकर जेवतील, पायल जेवून वरती जाईल त्या पुरी आल्यावर मेहंदी काढायला. आणि ते थोडाफार ब्लॉग घेईल, नंतर बघू पुढचं काय होतं. ते तुम्हाला सांगणं गरजेचं होतं की उद्याचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. उद्या तुम्हाला पायलचा एकदम भारी असं लुक बघायला भेटणार आहे. खूप महिन्यानंतर मी मेकअप करणार आहे. 2 दिवसांनी काय? खूप दिवसांनी तुम्हाला लुक असं बघायला भेटणार. खूप दिवसांनी. हा बरोबर आहे. खूप म्हणजे खूप. आम्ही लुक असं करायचंच बंद केला होता. आम्ही तो शेवटचा तोच होता आपला. लग्नानंतर तर केलंच नाही आम्ही, अनेकीच्या लग्नानंतर. सॉरी बरोबर. तर ती मेहंदी काढते पायलची मेहंदी पण कशी बघा. उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याचा व्लॉग तुम्हाला बघायचं सगळ्यांनी. तर चला आता पायल जेवती, मम्मीची चालली भाजी, त्यांच्या दोघे जावांचं भाजी निवडणं, सगळी तयारी करून ठेवणं आणि आम्ही जेवण वगैरे करतो. पायल तुम्हाला वरती भेटेल. आलाच फोन त्या पुरीचा. तर पायल घेतो जेवून आता आणि फोन आला. जर बोल. मेहंदी आर्टिस्ट आलेले आहेत आणि मी डायरेक्ट जेवण करून अशीच वरती आली आहे. सो तुम्हाला दाखवायला मग नाही जमलं तर प्रतीक गेला होता अन्न आणायला. कारण आमच्या इथे एरिया असा आहे की लवकर ऍड्रेस नाही सापडत, आणि सापडलं तरी नाही का थोडंसं घर शोधायला जरा प्रॉब्लेम होतो. मी प्रतीकला सांगितलं की नाही का जा घेऊन रोडवरनं. मला नाही माहिती हे गणपतीचं मंदिर हेवालं होतं. मी विचार करते की खाली येत होतं. इकडे सगळेच लाईनीने गणपतीचे हो मंदिर आहे. आम्ही बरोबर आम्हाला असं वाटलं की आम्ही खूप राऊंड गोल 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 फिरतोय. नाही तर घर पण तशी आहेत ना की गल्ली नाही का, गल्ली 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 गल्ली, त्याच्यामुळे पटकन नाही समजत इथले रोड. पण ह्या आल्या व्यवस्थित बरोबर लोकेशनला. चला आता बसूयात आपण. मी जेवली म्हणून मला आता काही टेन्शन नाही आहे. गोळी पण खाल्ली आहे मी आयरनची. आता रात्री फक्त एकच गोळी खायची आहे. चला आता बसूयात आपण. आता त्यांना कम्फर्टेबल खाली आहे, मला पण काय प्रॉब्लेम नाही असं खाली बसायला. त्याच्यामुळे मी म्हणलं आपण बसूयात खालीच.
कारण की त्यांना माझी काळजी आहे की मी बेडवरती कम्फर्टेबल, आणि ही गादी पण अशी आहे ना की एकदम खाली अशी जातीये, मग त्याच्यामुळे मला नाही का असं पुढं असं होतं, म्हणजे बसले ना की पोटावर असं प्रेशर येतं थोडंसं. चला आता खाली बसू बॅक आपण. पण ना, बॅक पेन नाही व्हायला पाहिजे. आणि खूप लांबून आलं ते कात्रजवरून. थँक्यू, पण एवढं तुम्ही अर्जंटली आलेत. गाईज एवढी सुंदर मेहंदी काढली आहे सिरियसली, आणि मला जशी हवी होती ना मेहंदी, एकदम सिम्पल आणि छान दिसायला. आणि तुम्हाला सांगते आत्ताच ह्याला कलर आलाय, थोडीशी हल्ली होती, बघितलं तर कलर एवढा भारी आलाय, म्हणजे 15 मिनिटातच कलर आला होता मेहंदीला. म्हणजे उद्या तर कसली भारी रंगल. तुम्ही खावा प्लीज, तुम्ही आता बोला. तर ह्या दोघांनी मेहंदी काढली, आणि तुम्हाला सांगते मी ह्यांचं नाव पण नाही विचारलंय. My name is ज्ञानेश्वरी आणि सोनाली. ज्ञानेश्वरी आणि सोनाली. कारण की ना आम्ही ह्याला लगेच मेहंदी काढायला बसलो, आणि आमच्या गप्पा एकदम अशा जगाच्या वेगळ्या झाल्या होत्या, त्याच्यामुळे मी नावच नाही विचारलं. आत्ता नाव विचारलं. खूप सुंदर मेहंदी काढली आहेस खरंच. मी ना ह्यांच्या आयडी आणि नंबर इथं मेन्शन ते कर. सांगतील की आयडी काय त्याची. मेहंदी बाय ज्ञानेश्वरी. आणि इट्स राधना मेहंदी आला. येस, कुणाला जर काढायचं असेल ना कॉन्टॅक्ट नक्की करा. मी आयडी देईन आता तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि आता ह्यांना खूप जास्त उशीर झाला ना, मला Yes, प्लीज yes. 10 वाजले. काहीतरी खा आणि मग जा. तुम्ही खा ना प्लीज. खावा मला चल. उशीर झाला, प्लीज खावा. तर लेडीज अँड जेंटलमेन, मेकअप आपल्या मेहंदी आर्टिस्ट असं गेले. काय असेल तर किती एक्साइटमेंट वाटते ना, असं नाही का एकदम. आणि हा शूट तुम्हाला सांगते एकदम एमर्जन्सी मध्ये डन झालेला आहे ना रे. नाही 2च दिवसात ना. तुझ्यासाठी इमर्जन्सी, माझ्यापासून प्लॅनिंग करत पण होती. 2च दिवसात झालंय ना, तिने सगळं हे केलं. आणि आता आमच्या मेकअप आर्टिस्टनी मेहंदी आर्टिस्टला पण सांगितलं होतं एमर्जन्सी मध्ये 8 वाजता. त्या पण बिचाऱ्या आल्या खूप लांबून, आणि त्यांनी मेहंदी काढून दिली मस्त. ती नेल्स पण कर म्हणत होती, पण आता नो टाईम, त्याच्यामुळे सांगता येत नाही. ती उद्या तिथे नेल्स आर्टिस्टला पण बोलूया है ना. बघूया. सो ते उद्या बघूया. पण आता तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे. उद्या मला आयब्रो करायचे होते, पार्लरला नाही जात आलं, तर उद्या सकाळी जाणार आता लवकर. तर विचार करा गायच तुम्हीच की शूटसाठीच एवढी एक्साइटमेंट आहे, तर खरं ढोवाळे जेवण असेल तेव्हा तर मी तर तेव्हा झोपणारच ते कसं नाही. असणार. माहोल हे पाहिजे, जरा लक्ष घेतलं पाहिजे आणि मनावर घेतलं पाहिजे ढोवळ्या जेवण करण्याचं. ती नको म्हणते गाईच, तरी पण आपण तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न चालू आहे. गेले 3 महिने. तर आता शूट झाल्यानंतर बघू तिचं मन बदलतंय का. तर ते तर आपलं काही ढोवळ्या जेवण काय होणार नाहीये. प्लॅनिंग बघूया अजून जरा. पण माझं असं म्हणणं होतं की तू पण उद्या म्हणतो की माझ्यासोबत शूट करायला पाहिजे. मी पांढरा शर्ट घालतो, एकदम पुढं काढला की पांढरा पांढरा शर्ट शर्ट नाही, कुर्ता. पांढरा शर्ट घालून करायला. तर चला, आजचा उद्याचा ब्लॉग खूप महत्वाचा आहे गाईज. एक्साइटेड आहेत का तुम्ही पाहिलं तर लुक बघायला. तुम्ही बघितलंच, पण प्रेग्नन्सी मधला जो लुक आहे तो बघायला. किती छान दिसत. तर खूप दिवसानंतर पाहिलं नट्टापट्टा करणार, आणि भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. मी पण उद्यासाठी एक्साइटेड आहे. तर चलो, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. टेक केअर.